नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुशील दरवरे तुमचं स्वागत करतो सिलेक्शन ट्रॅकवर. सिलेक्शन ट्रॅक हे आपल्या ॲपचे नाव आहे आणि तलाठी तसेच इतर सरळ सेवा ज्या परीक्षा आहेत त्यांच्यासाठी विविध कोर्सेस तुम्हाला या ॲपवर उपलब्ध आहेत. या व्हिडिओमध्ये आपण स्पेशली बोलणार आहोत इंग्लिश या विषयाच्या तयारीविषयी. बऱ्याच सरळ सेवा परीक्षा पुढे आहेत, तलाठी आहे, वनरक्षक आहे व इतर सरळ सेवा परीक्षा सुद्धा आहेत. त्यामध्ये इंग्रजी हा खूप महत्त्वाचा घटक आहे. तर या विषयाची तयारी कशा प्रकारे करायला पाहिजे, कोणते टॉपिक्स जे आहेत ते तलाठी, वनरक्षक व इतर सरळ सेवा परीक्षांच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत, ते गतवर्षीच्या प्रश्नांचे ॲनालिसिस करून या व्हिडिओमध्ये आपण सगळं ते कव्हर करणार आहोत की कोणते टॉपिक महत्त्वाचे आहेत, त्यांचा अभ्यास कसा करावा आणि इंग्लिशची जी आपली बॅच लॉन्च झालेली आहे त्यामध्ये आपण हे टॉपिक कशा प्रकारे कव्हर करणार आहोत हे सुद्धा आपण बघूया. गतवर्षीचे प्रश्न सुद्धा या व्हिडिओमध्ये आपण कव्हर केलेले आहेत. तर व्हिडिओ पूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला एक सविस्तर माहिती मिळेल आणि तुम्हाला समजून सुद्धा येईल की काय स्ट्रॅटेजी तुम्ही अप्लाय करायला पाहिजे इंग्लिश या विषयाच्या तयारीसाठी. तर चला सुरुवात करूया. इथे आपण तलाठी, वनरक्षक व इतर सरळ सेवा परीक्षांचे ॲनालिसिस केलेले आहे. तर टॉपिक्स कशा प्रकारे चेंज होतील आणि IBPS पॅटर्नमध्ये जर परीक्षा होत असतील तर IBPS कोणते नवीन टॉपिक इन्क्लूड करणार हे सगळं सुद्धा आपण इथे डिस्कस करणार आहोत. तर सर्वप्रथम आपण इम्पॉर्टंट टॉपिक्सची लिस्ट बघून घेऊया की तलाठी भरतीच्या ज्या परीक्षा झालेल्या आहेत 2019 मध्ये त्यामध्ये कोणते टॉपिक्स महत्त्वाचे होते. आणि हे टॉपिक असं नाही की तलाठी भरतीच्या परीक्षांमध्येच महत्त्वाचे असतील, ते इतर सरळ सेवा परीक्षांमध्ये सुद्धा खूप महत्त्वाचे असणार आहेत. तर सर्वप्रथम पार्ट्स ऑफ स्पीच याविषयी आपण सविस्तर माहिती मिळवणारच आहोत पुढच्या काही स्लाइड्समध्ये. पण सध्या आपण आता इथे हेडिंग्स बघूया. पार्ट्स ऑफ स्पीच, कॉम्प्लेक्स, कंपाऊंड आणि सिंपल सेंटेन्सेस, तशाच प्रकारे पंक्च्युएशन आणि प्रॉपर सफिक्स निवडणे, अशा प्रकारे हे 4 टॉपिक्स जे होते ते महत्त्वाचे होते. तलाठीच्या परीक्षांमध्ये इंग्रजीवर 25 प्रश्न असतात. त्यापैकी जवळपास 16 ते 20 प्रश्न अराउंड फिलर्सच्या फॉर्ममध्ये होते. म्हणजे मॅक्झिमम प्रश्न जे आहेत ते फिलर्स म्हणजे फिल इन द ब्लँक्स, रिकाम्या जागा भरा, ह्या फॉर्मॅटमध्ये आहेत. त्यापैकी पार्ट्स ऑफ स्पीचवर अराउंड 16 ते 20 प्रश्न आहेत. कॉम्प्लेक्स सिंपल सेंटेन्समध्ये तुम्हाला 2 प्रश्न मिळू शकतात आणि इतर प्रश्न जे आहेत ते या विविध टॉपिक्सवर असणार आहेत. पण महत्त्वाचा पॅटर्न कोणता इथे, फिल इन द ब्लँक्स. म्हणजेच तुम्हाला जर बेसिक कॉन्सेप्ट व्यवस्थितरित्या माहिती असतील तर तलाठी परीक्षांमध्ये तुम्ही नक्कीच चांगला स्कोर करू शकता आणि मॅक्झिमम स्कोर तुम्हाला ह्या विषयांमध्ये करण्याचा प्रयत्न करायचा आहे. आता इम्पॉर्टंट टॉपिक्स वनरक्षक या परीक्षांमध्ये, सरळ सेवेमध्ये ही खूप महत्त्वाची एक परीक्षा आहे. मग यामध्ये पार्ट्स ऑफ स्पीचवर तितका फोकस करण्यात आलेला नव्हता. तर सिनॉनिम्स, अँटोनिम्स, इडियम्स अँड फ्रेजेस आणि वन वर्ड सबस्टिट्यूशन म्हणजे व्होकॅब्लरी बेस्ड क्वेश्चन्स जे होते इथे खूप जास्त होते. म्हणजे मोस्टली अराउंड 20 प्रश्न जे आहेत ते व्होकॅब्सवर डिपेंड होते, बेस्ड होते आणि 30 प्रश्न इंग्रजीचे असतात वनरक्षक या परीक्षेसाठी. त्यानंतर काही 2 ते 3 प्रश्न फिगर ऑफ स्पीच म्हणजे शब्दालंकारावर होते आणि व्हॉइस आणि नरेशनवर 2 ते 3 प्रश्न होते. अशा प्रकारे हे टॉपिक्स जे आहेत ते वनरक्षक या परीक्षेसाठी महत्त्वाचे आहेत. पुढे बघा, इतर सरळ सेवा ज्या परीक्षा आहेत त्यांच्यामध्ये आणि IBPS पॅटर्न जर आता IBPS जर परीक्षा घेणार तर कोणते टॉपिक महत्त्वाचे असतील ते सुद्धा आपण बघूया. तर रिअरेंजमेंट ऑफ सेंटेन्सेस आणि हे जितकेही टॉपिक मी तुम्हाला इथे मेन्शन केलेले आहेत त्या सर्वांचे एक्झाम्पल सुद्धा पुढे आपण इथे कव्हर करणार आहोत. तर रिअरेंजमेंट ऑफ सेंटेन्सेस, वर्ड रिप्लेसमेंट, पॅसेज सुद्धा येतो, स्पेलिंग एरर्स आणि एरर डिटेक्शन, हे टॉपिक्स इतर सरळ सेवा परीक्षा आणि IBPS पॅटर्नच्या ज्या परीक्षा असतील त्यांच्यामध्ये खूप महत्त्वाचे असणार आहेत. तर आपण सुरुवात करूया आणि आपल्या बॅचमध्ये सुद्धा आपण हे सगळे टॉपिक कव्हर करणार आहोत. त्याची एक स्ट्रॅटेजी आहे, ती स्ट्रॅटेजी सुद्धा इथे एक्सप्लेन करण्यात येईल आणि जे विद्यार्थी हा स्ट्रॅटेजी व्हिडिओ लेक्चर बघत आहेत ते या व्हिडिओच्या आधारावर त्यांची स्वतःची स्ट्रॅटेजी सुद्धा डिसाईड करू शकतील. तर बघा, सर्वप्रथम पार्ट्स ऑफ स्पीच म्हणजे तलाठीच्या परीक्षांमध्ये मॅक्झिमम पोर्शन जो आहे 25 पैकी अराउंड 20 प्रश्न जे आहेत ते 5 पार्ट्स ऑफ स्पीच या भागावर होते. तर यामध्ये कोणकोणते टॉपिक्स आपल्याला कव्हर करायचे आहेत बॅचमध्ये आणि तुम्हाला प्रिपेअर करायचे आहेत ते आपण बघूया. सर्वप्रथम नाऊन म्हणजे नाम, आणि नाउन्समध्ये काय येतील तर आधी आपण पार्ट्स ऑफ स्पीच बघून घेऊ. नाऊन, प्रोनाऊन, ॲडजेक्टिव्ह, वर्ब, ॲडवर्ब, कंजंक्शन, प्रिपोजिशन आणि इंटरजेक्शनवर काही प्रश्न असत नाही. म्हणजे 7 पार्ट्स ऑफ स्पीच तुम्हाला मुख्यतः प्रिपेअर करायचे आहेत. आता यांच्याविषयी सविस्तर आपण माहिती मिळवून घेऊ. एक एक पार्ट्स ऑफ स्पीच आपण बघूया. तर सर्वप्रथम येणार नाऊन. आता यामध्ये आपण कव्हर करणार आहोत आणि तुम्हाला काय प्रिपेअर करायला पाहिजे. तर यामध्ये नाऊन, त्यांचे टाइप्स आपल्याला प्रिपेअर करायचे आहेत. म्हणजे नामांचे प्रकार, टाइप्स ऑफ नाउन्स म्हणजे कलेक्टिव्ह नाऊन, प्रॉपर नाऊन, कॉमन नाऊन, ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन, मटेरियल नाऊन, अशा प्रकारे टाइप्स तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत.
त्यानंतर नाऊनमध्येच एक टॉपिक आणखी इन्क्लूड असतो, तो म्हणजे आर्टिकल्स. डेफिनेट आर्टिकल, इनडेफिनेट आर्टिकल, ए अँड द, सिम्पल फिल इन द ब्लँक्स येतात. म्हणजे एक प्रॉपर आर्टिकल यूज करा, अशा प्रकारे सुद्धा प्रश्न येतात. आणि आर्टिकल हे नाऊन म्हणजे नामासाठीच उपयोगात येतात, वापरले जातात. त्याचबरोबर ऑल्सो हेल्प्स इन सब्जेक्ट वर ॲग्रीमेंट. म्हणजे नाऊन जे आहे ते सब्जेक्टच्या जागी उपयोगात, सब्जेक्टच्या जागी त्याचा उपयोग केला जातो. म्हणजे सब्जेक्ट म्हणजेच काय, तर नाऊन किंवा प्रोनाऊन यांचा आपण उपयोग करतो. त्यामुळे सब्जेक्ट सोबत वर्बचे ॲग्रीमेंट प्रॉपर असायला पाहिजे. म्हणजे सब्जेक्ट जर सिंग्युलर असेल, म्हणजे नाऊन जर सिंग्युलर असेल तर त्यासाठी उपयोगात येणारा वर्ब सुद्धा कसा असायला पाहिजे, सिंग्युलर असायला पाहिजे, एकवचनी असायला पाहिजे. आणि सब्जेक्ट जर प्लुरल असेल तर त्यासाठी येणारा वर्ब सुद्धा प्लुरल असायला पाहिजे. म्हणजे अशा प्रकारे एरर डिटेक्शनचे प्रश्न पण सुद्धा आपण कव्हर करणार आहोत बॅचमध्ये. त्यानंतर एरर डिटेक्शन म्हणजे यांचंच ॲप्लिकेशन आहे. एक वाक्य देण्यात येईल आणि त्यावर आपल्याला त्या वाक्यामध्ये काय एरर आहे अशा प्रकारचे प्रश्न सुद्धा नाऊन या टॉपिकवर तयार होऊ शकतात. आणि सिम्पल फिल इन द ब्लँक्सचे प्रश्न सुद्धा येऊ शकतात. फिल इन द ब्लँक्स म्हणजे काय, प्रॉपर नाऊन कोणता उपयोगात आणला जाईल एखाद्या रिकाम्या जागेमध्ये, ते सुद्धा आपल्याला कव्हर करायचं आहे सिलेबसमध्ये. तर टाइप्स, आर्टिकल्स आणि हे सगळे जे आहेत आपण ह्या गोष्टी कव्हर करणार आहोत. काही प्रिव्हियस इयरच्या प्रश्नावरून तुम्हाला अंदाज येईल की नाऊनमध्ये आपल्याला कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात. तर बघा, 2019 ची तलाठी भरती होती त्यामध्ये आलेला हा प्रश्न आहे. चूज द अप्रोप्रिएट आर्टिकल्स फॉर द गिवन सेंटेन्स. म्हणजे हे एक वाक्य देण्यात आलेले आहे, त्यांच्यासाठी आपल्याला योग्य आर्टिकल निवडायचे आहेत. 2 रिकाम्या जागा आहेत. लाईफ वुड बी सो व्हेरी डिफरंट विदाउट डॅश टेक्नॉलॉजी. आता लाईफ एक नाऊन आहे आणि टेक्नॉलॉजी सुद्धा एक नाऊन आहे. यांच्यासाठी कोणते आर्टिकल्स प्रॉपर असतील हे आपल्याला ओळखायचं आहे. आता इंग्रजीचे प्रश्न सॉल्व्ह करताना नेहमी जर कन्फ्युजन असेल आणि एका जागी आपल्याला आर्टिकल्स डेफिनेटली माहिती असेल तर आपण ऑप्शन इलिमिनेशनचा उपयोग नक्कीच करायचा आहे. आता आपण बघू शकतो लाईफ आणि टेक्नॉलॉजी दोन्ही ॲब्स्ट्रॅक्ट नाउन्स आहेत. ॲब्स्ट्रॅक्ट नाउन सोबत ए किंवा ॲन म्हणजे इनडेफिनेट आर्टिकल उपयोगात आणले जात नाही. त्यांच्यासोबत द उपयोगात येऊ शकतं, पण डेफिनेट गोष्ट असेल किंवा ते नाउन या आधी सुद्धा वापरलेले असेल तर आपण द या आर्टिकलचा वापर करतो. इथे हे दोन्ही ॲब्स्ट्रॅक्ट नाउन आहेत म्हणजे यांच्या समोर कोणताही आर्टिकल येणार नाही. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय असेल, नो आर्टिकल, नो आर्टिकल. तर अशा प्रकारे जर तुम्हाला टाइप्स ऑफ नाउन्स लक्षात असतील तर तुम्ही त्यांच्यासाठी योग्य आर्टिकल उपयोगात आणू शकता आणि अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारण्यात येतात. परत एक प्रश्न आहे, चूज द अप्रोप्रिएट कलेक्टिव्ह नाउन. बघा, परत एक कलेक्टिव्ह नाउनवर आलेला हा प्रश्न आहे. म्हणजे नाउनचे प्रकार जे आहेत त्यांच्यावर आलेला प्रश्न आहे तलाठी 2019 मध्ये. The members of the dash gave an adverse verdict to the convict in the court. आता कोर्टाची गोष्ट चालू आहे. मेंबर्स कशाचे, तर मेंबर्स इथे डिफरंट ऑप्शन्स आहेत, ज्युरी, पॅनल, जजेस, लॉयर्स. तर बरेच विद्यार्थ्यांना वाटू शकतं की जजेस, पण मेंबर्स म्हणजे जजेस होतात आणि त्यांचा जो ग्रुप असतो त्याला आपण काय म्हणतो, ज्युरी म्हणतो. म्हणजे इथे या प्रश्नाचे उत्तर काय असणार आहे, पर्याय क्रमांक 1. तर अशा प्रकारे नाऊनवर प्रश्न तयार होऊ शकतात आणि हे प्रश्न जे आहेत तलाठी परीक्षांमध्ये आलेले आहेत. आता दुसरं पार्ट्स ऑफ स्पीच जे आहे ते आहे प्रोनाऊन. प्रोनाऊन आपल्याला कव्हर करायचे आहेत. प्रोनाऊन म्हणजे काय, तर नामाऐवजी, नाऊनच्या ऐवजी जे शब्द वापरण्यात येतात त्यांचे रिपिटेशन अवॉइड करण्यासाठी त्याला आपण प्रोनाऊन म्हणतो. यामध्ये काय कव्हर करायचं आपल्याला, टाइप्स प्रोनाऊनचे, परत सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंटमध्ये सुद्धा प्रोनाऊन कामात येतील. त्यानंतर एरर डिटेक्शन आणि फिल इन द ब्लँक्समध्ये प्रॉपर प्रोनाऊन ओळखण्यासाठी आपल्याला प्रश्न येऊ शकतात. एक एक्झाम्पलच्या माध्यमातून आपण समजूया. चूज द अप्रोप्रिएट प्रोनाऊन टू कंप्लीट द गिवन सेंटेन्स. एव्हरीवन लव्स, रिकामी जागा, कंट्री, अशा प्रकारे म्हणण्यात आलेलं आहे. इथे आता प्रोनाऊन आपल्याला एक चूज करायचे आहे, प्रॉपर प्रोनाऊन. आणि आपल्याला समजायला पाहिजे की प्रोनाऊन जे आहे ते सब्जेक्ट किंवा नाऊनच्या ऐवजी वापरण्यात येतं. तर इथे कुणासाठी प्रोनाऊन उपयोगात येत आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. जसं एव्हरीवन लव्स, रिकामी जागा आणि मग कंट्री आहे. म्हणजे आपल्याला या सब्जेक्टसाठी प्रोनाऊन चूज करायचं आहे. आता मग त्यानंतर सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट वरून किंवा तुम्हाला हे माहिती पाहिजे की सब्जेक्ट किंवा नाऊन जे आहे ते सिंग्युलर आहे की प्लुरल आहे. तर एव्हरीवन कसं आहे, सिंग्युलर आहे. मग सिंग्युलरसाठी कोणते प्रोनाऊन वापरले जातात, जर मेल असेल तर ही किंवा हिज, फिमेल असेल तर हर आणि वस्तू असेल तर इट्स हे प्रोनाऊन वापरण्यात येतात. म्हणजे देअर याचा काही चान्स नाही. बऱ्याच विद्यार्थ्यांनी देअर या प्रश्नाचे उत्तर टिक केले होते पण ते बरोबर नाहीये कारण की सिंग्युलर आहे त्यामुळे प्रोनाऊन पण कसा असेल, सिंग्युलर असेल. आता एव्हरीवन म्हणजे व्यक्ती असणार आहेत, पर्सन्स असणार आहेत, म्हणजेच काय, इट्स येणार नाही कारण की ते व्यक्ती आहेत. तर हिज किंवा हर ह्या 2 बेस्ट चॉईसेस आहेत. पण ज्यावेळी जेंडर आपल्याला पर्सनचे माहिती नसते
म्हणजे तो स्त्री सुद्धा असू शकते किंवा पुरुष सुद्धा असू शकतो, त्यावेळी आपण मस्क्युलाइन जेंडर म्हणजे मेलसाठी, पुरुषांसाठी जे प्रोनाऊन उपयोगात येतात तेच आपण वापरतो. म्हणजे या प्रश्नाचे योग्य उत्तर काय असेल, हिज. अशा प्रकारचे प्रॉपर प्रोनाऊन फिल इन द ब्लँक्समध्ये सुद्धा आपल्याला येऊ शकतात. तर हा पोर्शन आपल्याला प्रोनाऊनमध्ये कव्हर करायचा आहे. त्यानंतर ॲडजेक्टिव्स म्हणजे नाउन्स, नामाविषयी किंवा नाउन संबंधी अधिक माहिती सांगणारा शब्द. मग यामध्ये काय बघायचं आपल्याला, टाइप्स आणि एरर डिटेक्शनमध्ये आणि परत फिलर्स, फिल इन द ब्लँक्सच्या स्वरूपात ॲडजेक्टिव्स येऊ शकतात. ते आपण या कोर्समध्ये सुद्धा कव्हर करणार. ओके, चूज द करेक्ट फॉर्म ऑफ द ॲडजेक्टिव्ह फॉर द गिवन कोर्स. आता हा प्रश्न आहे तलाठी 2019ला आलेला आहे. म्हणजे फिल इन द ब्लँक्सच्या स्वरूपात बरेच प्रश्न तलाठी भरतीमध्ये आलेले होते आणि हे इतर सरळ सेवांमध्ये सुद्धा आपल्याला बघायला मिळतात. शी डज नॉट से व्हॉट शी हॅज इन माइंड. शी सेज ओनली व्हॉट हर बॉस लाईक्स टू हिअर फ्रॉम हर. म्हणजे तिच्या डोक्यात जे चालतं ती त्याविषयी बोलत नाही, तर तिच्या बॉसला जे ऐकायचं असतं तीच ती बोलते. शी इज नॉट. आता इथे एक ॲडजेक्टिव्ह येणार आहे. मग अशा प्रकारच्या व्यक्तीला आपण काय म्हणणार, तर शी इज नॉट सिन्सिअर हे या प्रश्नाचे योग्य उत्तर येईल. म्हणजे तिच्या माइंडमध्ये जे चाललेलं आहे ती न बोलता तिच्या बॉसला जे ऐकायचं आहे तीच ती सांगते. मग इथे प्रॉपर ॲडजेक्टिव्ह आपल्याला ओळखायचा होता. म्हणजे आपल्याला ॲडजेक्टिव्हचे अर्थ सुद्धा माहिती पाहिजेत. म्हणजे व्होकॅब्युलरीचा सुद्धा हा पार्ट आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे, बी. आलेले प्रश्न आहेत, यावरून आपण व्यवस्थितरित्या हे प्रश्न सॉल्व्ह करू शकतो. त्यानंतर बघा चौथा जो पार्ट्स ऑफ स्पीच आहे जो आपल्याला कव्हर करायचा आहे तो म्हणजे वर्ब. आता वर्ब हा खूप महत्त्वाचा एक असा टॉपिक आहे. त्यामध्ये आपण टेन्सेस, मॉडल ऑक्झिलरीज म्हणजे कॅन, कुड, विल, वुड अशा प्रकारे जे मॉडल ऑक्झिलरीज आहेत ते आपण कव्हर करूया. आणि एरर डिटेक्शनवर सुद्धा प्रत्येक पार्ट्स ऑफ स्पीचवर एरर डिटेक्शनवर प्रश्न तयार होऊ शकतो. याआधी कशा प्रकारचे प्रश्न आलेले आहेत ते सुद्धा तुम्ही समजून घ्या. यू डॅश मोर केअरफुल इन द फ्युचर. म्हणजे याचा अर्थ काय की तुम्ही फ्युचरमध्ये जास्त केअरफुल असायला पाहिजेत. मग फ्युचरची गोष्ट चालू आहे तर आपण पास्ट टेन्सचा उपयोग करणार आहे. म्हणजे वेअर येणार नाही, वॉज सुद्धा येणार नाही. आपल्याकडे दोन ऑप्शन आहेत, शुड बी आणि कॅन बी. तर जास्त बेटर मॉडल ऑक्झिलरी कोणता आहे, इथे शुड बी हे जास्त बेटर टेन्स आहे. कारण की एखाद्याला जर सजेशन द्यायचे असेल तर आपण शूडचा उपयोग करतो. त्यामुळे ऑप्शन काय येणार आहे, बी. इतक्या म्हणजे बेसिक लेवलचे अंडरस्टँडिंगचे प्रश्न तुम्हाला येतात. व्यवस्थितरित्या जर तुम्ही बेसिक कव्हर केले तर तुम्ही सगळ्याच प्रश्नांची उत्तरे देऊ शकता. त्यानंतर हा सुद्धा प्रश्न आपल्याला सरळ सेवेमध्ये तलाठीच्या परीक्षांमध्ये आलेला होता. द प्राईम मिनिस्टर अँड हिज असोसिएट. आता अँड आलेला आहे म्हणजे दोन जे आहेत व्यक्ती, म्हणजे एक आणि ही दुसरा सब्जेक्ट आपण म्हणू शकतो. ह्या दोघांना कनेक्ट करण्यात आलेला आहे. म्हणजे याला आपण प्लुरल कन्सिडर करणार. डॅश ऑफ टू डेली इन डॅश चार्टर्ड फ्लाईट. आता इथे बघा प्रोनाऊन सुद्धा ओळखायचं आहे आणि वर्ब सुद्धा ओळखायचं आहे. म्हणजे पार्ट्स ऑफ स्पीचला कॉम्बिनेशनमध्ये आणण्यात आलेला आहे. वर्ब प्लस प्रोनाऊन दोन्ही फिल इन द ब्लँक्स आपल्याला इथे योग्य पर्याय निवडायचा आहे. तर प्राईम मिनिस्टर अँड हिज असोसिएट म्हणजे प्लुरल झालेला आहे, अनेकवचनी आहे हे, कारण की दोन व्यक्ती, दोनपेक्षा जास्त व्यक्ती आहेत. हा पहिला आणि त्याचे असोसिएट्स अँड शब्दाने जुडलेला आहे. पण इथे जर ॲज वेल ॲज असतं तर ॲज वेल ॲज नंतर जोही भाग येतो तो सब्जेक्टचा भाग नसतो. म्हणजे ॲज वेल ॲज इथे आलेला असतं तर प्राईम मिनिस्टर आपण सिंग्युलर त्यासाठीच वर्ब यूज केलेला असता. पण इथे अँड आहे म्हणजे इथे प्लुरल वर्ब सब्जेक्ट झालेला आहे. आता सब्जेक्ट प्लुरल आहे तर यासोबत इज येणार नाही आणि हे इज सुद्धा कॅन्सल होणार. म्हणजे हे दोन पर्याय कॅन्सल होणार. म्हणजे आपल्याकडे दोन पर्याय आहेत, बी आणि सी. यामध्ये दोघांमध्ये आर आहे. म्हणजे इथे आर येणार आहे. आर ऑफ टू डेली इन चार्टर्ड फ्लाईट. कुणाच्या चार्टर्ड फ्लाईटमध्ये, तर प्राईम मिनिस्टरच्या चार्टर्ड फ्लाईटमध्ये. म्हणजे हीच या प्रश्नाचे हे योग्य उत्तर असणार आहे. कारण की सिंग्युलर आहे, प्राईम मिनिस्टरच्या चार्टर्ड फ्लाईटमध्ये चाललेले आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल. तर आय होप की तुम्हाला वर्ब या टॉपिकवर कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात ते समजलेलं असेल. त्यानंतर ॲडवर्ब, क्रियाविशेषण ज्याला आपण म्हणतो, हा सुद्धा आपल्याला प्रकार कव्हर करायचा आहे. पण ॲडजेक्टिव्ह आणि ॲडवर्ब दोन्ही सोबतच आपल्याला कव्हर करायचे आहेत. कारण की बेसिकली ॲडवर्ब्सला LY लावून ॲडवर्ब्स तयार केले जातात आणि ॲडवर्बवर तेवढे जास्त प्रश्न आपल्याला विचारण्यात येत नाही. पण तरीसुद्धा आपल्याला हा पार्ट कव्हर करायचा आहे, पार्ट्स ऑफ स्पीचमध्ये आहे. कारण की एक मार्क जे आहे ते खूप महत्त्वाचे असणार आहे. तर प्रश्न कशा प्रकारे येऊ शकतो, तर चूज द करेक्ट फॉर्म ऑफ, इथे ॲडवर्ब पाहिजे आहे, ॲडवर्ब फॉर द गिवन सेंटेन्स. आता सेंटेन्स आहे, रिया रॅन टू हर मदर डॅश. तर रिया रॅन टू हर मदर क्विक, रिया रॅन टू हर मदर क्विकली, रिया रॅन टू हर मदर क्विकर. कोणतं जास्त बेटर ऑप्शन असेल. आता इथे ॲडजेक्टिव्ह येणार आहे कारण की ती कशा प्रकारे धावत गेलेली आहे. म्हणजे
ह्या क्रियेविषयी जास्त माहिती आपल्याला सांगायची आहे, तर इथे बेस्ट ऑप्शन कोणता असणार आहे? क्विकली हे या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे. तर ॲडवर्ब वर जास्त प्रश्न नसतात, तरी सुद्धा ॲडजेक्टिव्ह आणि ॲडवर्ब यांना कंपॅरेटिव्हली आपल्याला कव्हर करायचं आहे. कारण की क्विक हे जे आहे ते ॲडजेक्टिव्ह आहे आणि क्विकली जे आहे ते ॲडवर्ब आहे. मग यांच्यामध्ये कन्फ्युजन आपल्याला होऊ नये, त्यामुळे दोघांना आपल्याला कंपॅरिझनमध्ये कव्हर करायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट पार्ट ऑफ स्पीच जो आहे तो कंजंक्शन, म्हणजे दोन शब्द किंवा दोन वाक्यांना जोडणारा शब्द. आणि हा खूपच महत्त्वाचा असा टॉपिक आहे, कारण की बरेच कंजंक्शन आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे कंजंक्शन आहेत, सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन, कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन. तर यांचे टाइप्स आपल्याला कव्हर करायचे आहेत. त्यानंतर करेक्ट यूज ऑफ कंजंक्शन आणि दोन वाक्यांना कंबाईन करण्यासाठी कोणते कंजंक्शन आपण उपयोगात आणू शकतो, अशा प्रकारचे प्रश्न याआधी परीक्षांमध्ये विचारण्यात आलेले आहेत, स्पेशली तलाठी भरतीच्या परीक्षांमध्ये. तर तलाठी भरतीच्याच परीक्षांमध्ये आलेले जे प्रश्न आहेत ते आपण इथे घेतलेले आहेत. मग आता यांना आपण सॉल्व्ह करूया की कोणता एक्झॅक्ट कंजंक्शन जे आहे ते इथे येणार. तर चूज द अप्रोप्रिएट कंजंक्शन फॉर द गिवन सेंटेन्स, म्हणजे या वाक्यासाठी कोणते कंजंक्शन येईल किंवा कोणत्या कंजंक्शनने या वाक्यांना कनेक्ट करता येईल हे आपल्याला बघायचं आहे. तर इथे ब्लँक स्पेस आहे, ही गॉट मॅरिड टू दॅट रिच वुमन, ही गेव अप हिज जॉब, आणि त्यांनी त्याचा जॉब सोडलेला आहे आणि वुमन कशी आहे? रिच. मग इथे जास्त बेटर कंजंक्शन काय असणार आहे किंवा योग्य चॉईस काय असेल? जर आपण ऑन दी अदर हँड ठेवलं, ऑन दी अदर हँड म्हणजे दुसऱ्या बाजूने, ॲज सून ॲज म्हणजे जसे त्याने त्या रिच वुमन सोबत लग्न केलं त्याने त्याचा जॉब सोडला, म्हणजे इथे जास्त बेटर चॉईस आपल्याला ॲज सून ॲजच ही दिसत आहे किंवा ॲज सून ॲजच हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. कारण की इतर कंजंक्शन जे आहेत त्यामध्ये याचा अर्थ तितका रिलिव्हंट होत नाही, त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर काय असेल आहे? बी, ॲज सून ॲज. आता बघा बऱ्याच प्रकारचे कंजंक्शन आहेत, इथेच आपल्याला 4 कंजंक्शन दिसत आहेत. हे फ्रेशच्या फॉर्ममध्ये हा कंजंक्शन आलेला आहे, म्हणजे विविध कंजंक्शन कशा प्रकारे आपण उपयोगात आणणार किंवा त्याचे अर्थ तुम्हाला माहिती पाहिजेत. म्हणजे अर्थ माहिती असतील तर तुम्हाला योग्य कंजंक्शन निवडता येईल फिल इन द ब्लँकसाठी. तर आपण सगळे कंजंक्शन्स जे आहेत ते आपण कव्हर करणार, त्यांचे प्रकार सुद्धा आपण कव्हर करणार, आणि विविध जे प्रश्न येतील म्हणजे वेगवेगळ्या फॉर्ममध्ये, जशा प्रकारे इथे फिलर्सच्या फॉर्ममध्ये प्रश्न आलेला होता. आता पुढील प्रश्न आहे तो वाक्यांना कनेक्ट करण्याच्या फॉर्ममध्ये आहे. आता इथे पण योग्य कंजंक्शनने आपल्याला यांना कनेक्ट करायचं आहे. म्हणजे प्रश्न कसा आहे? विच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन्स बेस्ट कंबाईन्स द 2 सेंटेन्सेस, म्हणजे 2 वाक्य इथे देण्यात आले आहेत आणि त्यांना कशा प्रकारे आपल्याला कंबाईन करता येईल हे आपल्याला विचारलेलं आहे. पहिलं वाक्य आहे, आय गिव्ह यू सम फ्लावर्स, वेअर आर दे. आता एक वाक्य जे आहे पास्ट टेन्समध्ये, यांच्या टेन्सकडे पण आपल्याला लक्ष द्यायचं आहे. वेअर आर दे आणि हे प्रेझेंट टेन्समध्ये आहे, म्हणजे ते आता कुठे आहेत, ह्या दोघांना आपल्याला कंबाईन करायचं आहे. ऑप्शनवरून हे प्रश्न खूप सोप्या पद्धतीने सॉल्व्ह करता येतात. ऑप्शन एलिमिनेशनचा आपण उपयोग करायचा आहे. आता आपण इथे बघू शकतो, वेअर डिड यू कीप, इथे पास्ट टेन्स आलेला आहे, पण वेअर सोबत जे वाक्य आहे त्याच्यामध्ये प्रेझेंट टेन्स होता, आणि इतर वेअर द फ्लावर्स दॅट आय गिवन यू. तर हे 2 ऑप्शन जे आहेत ते कॅन्सल होत आहेत. त्यानंतर 2 ऑप्शन आपल्याकडे उर्वरित आहेत, कारण की ते आपण बघू शकतो इथे आय गेव यू तर आहे, पण इथे सुद्धा पास्ट टेन्स उपयोगात आलेला आहे, पण इथे आपल्याला प्रेझेंट टेन्स पाहिजे होता. म्हणजे गेवच्या सेंटेन्स मध्ये आपल्याला पास्ट टेन्स पाहिजे आहे आणि वेअरच्या सेंटेन्समध्ये आपल्याला प्रेझेंट टेन्स पाहिजे आहे. मग ते कुठे दिसत आहे आपल्याला? तर वेअर आर द फ्लावर्स दॅट आय हॅव गिवन यू. आता हॅव गिवन यू म्हणजे परत प्रेझेंट टेन्स आला, परफेक्ट प्रेझेंट टेन्स. मग जास्त बेटर म्हणजे एकदम एक्झॅक्ट आन्सर काय होणार याचे? ऑप्शन नंबर 3. कारण की वेअर आर दी फ्लावर्स दॅट आय गेव यू, इथे टेन्स सुद्धा व्यवस्थितरित्या मॅच करत आहेत. वेअर आर इथे आर आलेला आहे, आय गेव तर इथे पास्ट टेन्स सुद्धा आलेला आहे, आणि इथे कंजंक्शन कोणते उपयोगात आलेले आहे? दॅट. तर अशा प्रकारे सुद्धा कंजंक्शनचा वापर केला जाऊ शकतो किंवा प्रश्न विचारला जाऊ शकतो. आणि हा प्रश्न याआधी मागील तलाठी भरतीमध्ये आलेला हा प्रश्न आहे. तर कंजंक्शन हा महत्त्वाचा एक टॉपिक आहे, तो आपण कव्हर करूया आणि तुम्हाला सुद्धा तो व्यवस्थितरित्या प्रिपेअर करायचा आहे. त्यानंतर प्रिपोजिशन, विविध प्रिपोजिशन्स आहेत, म्हणजे जे शब्दांना करेक्ट उपयोग करण्यासाठी, शब्दांचा अर्थ व्यवस्थितरित्या समजून यावा त्यासाठी वापरले जातात. इन, ॲट, फॉर असे बरेच कंजंक्शन आहेत. तर इथे खूप काही आपल्याला रूल्स सुद्धा बघायचे आहेत, कारण की एरर डिटेक्शन पार्ट्स ऑफ स्पीचमध्ये जेव्हा आपण कव्हर करतो त्यावेळी आपण काय करणार? पार्ट्स ऑफ स्पीचची बेसिक माहिती समजून घेणार, त्यानंतर त्याचे प्रकार बघणार आणि त्यानंतर रूल्स बघणार की कंजंक्शन्स, नाऊन, प्रोनाऊन कशा प्रकारे उपयोगात आणण्यात येतात. कारण की जर आपल्याला रूल्स बघितले तरच एरर डिटेक्शनचे प्रश्न आपल्याला ग्रामर बेस्ड सॉल्व्ह करता येते. आता 2 प्रकारचे प्रश्न इथे आपल्याला विचारण्यात येतात. करेक्ट यूज ऑफ प्रिपोजिशन
आणि करेक्ट यूज ऑफ प्रिपोजिशनल फ्रेज. फ्रेज म्हणजे काय? दोन किंवा दोनपेक्षा जास्त शब्दांच्या समूहाला आपण फ्रेज म्हणतो. तर योग्य प्रिपोजिशन किंवा प्रिपोजिशनल फ्रेज आपल्याला सिलेक्ट करण्यासाठी प्रश्न विचारला जातो. तलाठी भरतीमध्येच आलेला हा प्रश्न आहे. ऑल्दो द पार्टनर्स वेअर डॅश दे सक्सिडेड इन पेईंग अवर बिल. ऑल्दो कॉन्ट्रास्ट दर्शवितो, म्हणजे द पार्टनर्स वर डॅश दे सक्सिडेड इन पेईंग अवर बिल्स. तर इथे बघा, दे सक्सिडेड इन पेईंग अवर बिल्स ही पॉझिटिव्ह गोष्ट आहे, म्हणजे इथे एक निगेटिव्ह सेंटेन्स येणार आहे, कारण की ऑल्दो सोबत तो जुडलेला आहे. तर इथे कोणता प्रिपोजिशनल फ्रेज येईल? तर ऑल्दो द पार्टनर्स वर इन डेट, इन डेप्थ, इन डेप्थ, इन डेट. आता डेट म्हणजे बघा, बिल पे करण्याची गोष्ट करण्यात येत आहे, म्हणजे हे पैशाच्या स्वरूपातील काहीतरी इथे विषय मांडण्यात आलेला आहे. मग त्यासाठी हे दोन शब्द महत्वाचे आहेत, म्हणजे डेट म्हणतो आपण त्याला. डेट म्हणजे कर्ज असणे कुणा एखाद्याचं. तर इथे बेस्ट ऑप्शन कोणता असेल? इन डेट. ऑल्दो द पार्टनर्स वर इन डेट दे सक्सिडेड इन पेईंग अवर बिल्स. म्हणजेच ते पार्टनर्स जे आहेत त्यांच्यावर कर्ज होतं, तरी सुद्धा ते बिल पे करू शकले. तर आता बघा, ऑन डेट की इन डेट, इथे प्रिपोजिशन यूज करण्यात आलेलं आहे. तर इन डेट म्हणजे कर्जात होते तरी सुद्धा, त्यामुळे इथे योग्य प्रिपोजिशनल फ्रेज कोणता असेल आहे? इन डेट. अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला कव्हर करायचे आहेत. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न आपण बघूया प्रिपोजिशनवरच. चूज द अप्रोप्रिएट प्रिपोजिशन्स फॉर द गिवन सेंटेन्सेस. आता जे आपण टॉपिकमध्ये रूल्स बघणार आहोत ग्रामरचे, त्याच्या आधारावर हा प्रश्न होता. आणि 3 रिकाम्या जागा फिलअप करायच्या आहेत. आता 3ही रिकाम्या जागामध्ये समजा एक रिकामी जागा किंवा 2 रिकामी जागा तुम्हाला डेफिनेटली माहिती असतील, त्याच्या आधारावर तुम्ही हा प्रश्न सॉल्व्ह करू शकता. वी स्टेड डॅश अ नाईस होटल वेन वी वर डॅश इन न्यूयॉर्क विच वॉज डॅश चर्च स्ट्रीट. म्हणजे 3 फिल इन द ब्लँक्स आहेत. आता बघा, ज्या मोठ्या सिटीज असतात त्यांच्या पुढे कोणते आर्टिकल वापरण्यात येते? तर त्यांच्या पुढे इन हे आर्टिकल वापरण्यात येते प्लेससाठी. कंट्रीज असेल किंवा सिटीज असतील तर त्यांच्यासाठी इन. आणि इथे म्हटलेलं आहे विच वॉज डॅश चर्च स्ट्रीट. स्ट्रीट म्हणजे रस्ता, म्हणजे रस्त्यावर आहेत अशा प्रकारे म्हणण्याचा इथे अर्थ आहे. तर इथे जास्त बेटर आर्टिकल कोणतं असेल? ऑन दी स्ट्रीट आपण अशा प्रकारे म्हणतो. म्हणजे इन आणि ऑन. आता इन आणि ऑन इथे आपल्याला दिसत आहे ऑप्शन नंबर 2 मध्ये, आणि पहिल्या याच्यामध्ये काय येईल? ॲट अ नाईस हॉटेल. तर एखाद्यामध्ये जर कन्फ्युजन असेल तरी सुद्धा तुम्ही ज्या ठिकाणी तुम्हाला डेफिनेटली माहिती आहे की कोणते प्रिपोजिशन येणार आहे किंवा कोणते पार्ट्स ऑफ स्पीच किंवा कोणता शब्द येणार आहे, त्याच्या आधारावर ऑप्शन तुम्ही लिमिट करू शकता. म्हणजे प्रश्न क्रमांक 2 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल. हे प्रश्न आपण यासाठी सुद्धा डिस्कस करतोय जेणेकरून तुम्हाला डिफिकल्टी लेवल समजून यावा. आता प्रश्न बघितल्यानंतर तुम्हाला लक्षात आलं असेल की डिफिकल्टी लेवल इझी टू मॉडरेट आहे, म्हणजे तुम्ही बेसिक गोष्टी व्यवस्थित कव्हर केल्या तर तुम्हाला पुढील गोष्टी सुद्धा किंवा परीक्षेमध्ये खूप जास्त प्रश्न सॉल्व्ह करता येतील. तर अशा प्रकारे हे 7 पार्ट्स ऑफ स्पीच आपल्याला कव्हर करायचे आहेत. त्यानंतर कॉम्प्लेक्स, कंपाऊंड आणि सिंपल सेंटेन्सेस हे 3 प्रकारचे सेंटेन्सेस आहेत, त्यांच्यावर सुद्धा प्रश्न येतात. कन्व्हर्जन्स येतात यांचे, किंवा कोणते सेंटेन्स जे आहे ते कॉम्प्लेक्स प्रकारचे आहे, कंपाऊंड प्रकारचे आहे की सिंपल प्रकारचे आहे, हे आपल्याला कव्हर करायचं असतं. आता यामध्ये इंडिपेंडेंट क्लॉजेस आणि डिपेंडेंट क्लॉजेस ह्या 2 गोष्टी आपल्याला कव्हर कराव्या लागतील. इंडिपेंडेंट क्लॉजेस आणि डिपेंडेंट क्लॉजेस यांच्यावरच आपण कॅटेगरायझेशन करतो किंवा यांची विभागणी करतो की कॉम्प्लेक्स सेंटेन्स कोणते आहे, कंपाऊंड सेंटेन्स कोणते आहे आणि सिंपल सेंटेन्स कोणते आहे. आता प्रश्न कशा प्रकारे विचारण्यात आलेला होता? आउट ऑफ द फॉलोइंग ऑप्शन्स आयडेंटिफाय अ कॉम्प्लेक्स सेंटेन्स. कॉम्प्लेक्स सेंटेन्स ओळखायचं आहे आपल्याला, आणि आपण बॅचमध्ये हे 3ही कव्हर करणार आहोत आणि तुम्ही सुद्धा प्रिपरेशन करताना हे कव्हर करायचंच आहे. तर यापैकी कॉम्प्लेक्स सेंटेन्स कोणते आहे? तर आपण बघा, युअर टाइम लिमिट हॅज लॉंग बीन अप. सिंपल एक सेंटेन्स आहे हे, आणि इथे एकच वाक्य आहे, इंडिपेंडेंट वाक्य आहे, तर हे सिंपल प्रकारचे वाक्य आहे. आता यामध्ये जर तुम्ही कॉम्प्लेक्स सेंटेन्स बघितलं तर कॉम्प्लेक्स सेंटेन्स कोणते आहे? ऑप्शन नंबर 3, whoever signs the lease is responsible for the rent. आता कॉम्प्लेक्स सेंटेन्सेस जे आहेत जनरली सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स किंवा रिलेटिव्ह प्रोनाऊननी जोडण्यात आलेले असतात. हा एक रिलेटिव्ह प्रोनाऊन आहे, ते आपण व्यवस्थितरित्या बॅचमध्ये कव्हर करणार आहोत की सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन कोणते आणि रिलेटिव्ह प्रोनाऊन कोणते. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक 3. तर हा टॉपिक तुम्ही नक्कीच प्रिपेअर करायचा आहे, सर्व सरळ सेवांच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा टॉपिक आहे. त्यानंतर पंक्च्युएशन म्हणजे कॉमा, फुल स्टॉप किंवा जे पंक्च्युएशनचे चिन्ह आहेत ते कशा प्रकारे व्यवस्थितरित्या उपयोगात आणले जातात, हा सुद्धा एक प्रकार असतो. पण यामध्ये जनरली तुम्हाला फोकस करायचा आहे नरेशनवर
म्हणजे डायरेक्ट टू इनडायरेक्ट स्पीच ज्यावेळी असतात किंवा डायरेक्ट स्पीचमधील वाक्य जे असतात त्याच्यामध्ये आपण डबल इन्व्हर्टेड कॉमा उपयोगात आणतो. तर अशा प्रकारचे सिंपल पंक्च्युएशन्स आपल्याला दिलेले असतात. इथे प्रश्न काय आहे, चूज द अप्रोप्रिएट ऑप्शन विथ द करेक्ट पंक्च्युएशन मार्क्स, म्हणजे कोणते वाक्य व्यवस्थितरित्या पंक्च्युएशन मार्क करून विचारलेले आहे किंवा लिहिण्यात आलेले आहे. आता वाक्य आहे दॅट एल्डरली मॅन अमित's ग्रँडफादर एक्सपायर्ड टुडे. आता बघा, अमित's ग्रँडफादर म्हणजे अपॉस्ट्रॉफी एस पाहिजे, म्हणजे एक तर इथे येणार की अपॉस्ट्रॉफी एस लागणार आहे. आता कोणकोणत्या वाक्यामध्ये अपॉस्ट्रॉफी एस आहे तर आपण इथे बघू शकतो. इथे ऍक्च्युली अपॉस्ट्रॉफी एस नाही, म्हणजे हे ऑप्शन आपण कॅन्सल करू शकतो. त्यानंतर दॅट एल्डरली मॅन हा एक भाग आहे वेगळा आणि अमित's ग्रँडफादर हे दोन पार्ट वेगवेगळे आहेत. तर त्यामुळे यांच्यामध्ये काय असायला पाहिजे, कॉमा असायला पाहिजे दोन्ही ठिकाणी. आणि एक्सपायर्ड टुडे, तर अशा प्रकारचं ऑप्शन आपल्याला कुठे दिसत आहे, ऑप्शन नंबर 1 मध्ये. दॅट एल्डरली मॅन कॉमा अमित's ग्रँडफादर आणि इथे अपॉस्ट्रॉफी एस पण आलेला आहे, एक्सपायर्ड टुडे. तर पर्याय क्रमांक 1 हे योग्य पंक्च्युएशन मार्क्स उपयोगात आणून लिहिलेले वाक्य आहे. तर अशा प्रकारे पंक्च्युएशनवर 1 ते 2 प्रश्न तुम्हाला येऊ शकतात. खूप जास्त यामध्ये डिटेलमध्ये जाण्याची आपल्याला आवश्यकता पडणार नाही. बेसिक गोष्टी पंक्च्युएशनमध्ये आपल्याला कव्हर करायच्या आहेत. त्यानंतर प्रॉपर सफिक्स फिलर्स, म्हणजे सफिक्सेस म्हणजे शब्दानंतर काही आपण गोष्टी वापरतो. जशा प्रकारे क्विक आपण म्हटलेलं होतं, क्विक हे ऍडजेक्टिव्ह आहे आणि याला जर ly हे सफिक्स आपण लावले तर ते ऍडवर्ब होतं. तर अशा प्रकारे सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारलेले असतात. पण यासाठी खूप काही विशेष अशी प्रिपरेशन करण्याची आवश्यकता नाही. सराव आपण करणार 50 ते 100 प्रश्नांचा, किंवा तुम्हाला तो सुद्धा करायचा आहे. आणि त्यानंतर नॉर्मल जी रिडिंग आहे आपली, तुम्ही जे वाचन करताय त्याच्या आधारावर तुम्ही हे प्रश्न सॉल्व्ह करू शकणार. डू यू एन्जॉय गोईंग टू थिएटर परफॉर्म असं लिहिण्यात आलेलं आहे. मग एन्जॉयमेंटची गोष्ट आहे, डू यू एन्जॉय गोईंग टू थिएटर परफॉर्मन्सेस, हे इथे एक योग्य जे आहे सफिक्स आपल्याला लावावे लागेल. आणि हे तर तुमच्या रिडिंग स्किल्सवर अवलंबून राहणार आहे. आणि आपण जे अराउंड 50 ते 100 इथे प्रश्न सॉल्व्ह करूया अशा प्रकारचे, त्या आधारावर तुम्हाला हे कोणतेही प्रश्न सॉल्व्ह करता येतील. तलाठी भरतीमध्ये 2 ते 3 प्रश्न या टॉपिकवर होते. आता आपण पुढे बघू शकतो की व्होकॅब्लरी बेस्ड क्वेश्चन्स, म्हणजे आतापर्यंत आपण जे प्रकार बघितलेले आहेत ते तलाठी भरतीच्या परीक्षांमध्ये विशेषतः आलेले आहेत. आता हे जे प्रकार आहेत ते आपल्याला कोणत्याही सरळ सेवांमध्ये येऊ शकतात आणि वनरक्षक या परीक्षेमध्ये अशा प्रकारचे प्रश्न होते. पण तुम्हाला आता पुढील सरळ सेवा परीक्षांची तयारी करायची असेल त्या सगळ्या टॉपिकना आपल्याला कंबाईन करून पूर्ण अभ्यास करावा लागेल. तर व्होकॅब्लरी बेस्ड क्वेश्चन्स म्हणजेच सिनॉनिम्स, अँटोनिम्स, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, वन वर्ड सबस्टिट्यूशन म्हणजे एका वाक्यासाठी एक शब्द वापरण्यात येतो, इडियम्स अँड फ्रेजेस, वाक्प्रचार आणि म्हणी, हे सुद्धा आपल्याला कव्हर करायचे आहेत इंग्रजीमध्ये. आता यांची तयारी आपण कशा प्रकारे करणार किंवा कशा प्रकारे आपल्याला कव्हर करायला पाहिजेत, तर एकाच दिवशी आपण खूप सारे समानार्थी शब्द किंवा विरुद्धार्थी शब्द कव्हर करू शकत नाही. तर ते डेली आपल्याला 5-10 शब्द अशा प्रकारे आपल्याला कव्हर करत जावं लागेल. तर अशा प्रकारे आपण बॅचमध्ये टार्गेट ओरिएंटेड अप्रोच ठेवणार आहोत. प्रश्न तुम्हाला समजून यावेत कशा प्रकारे विचारण्यात आलेले होते. आणि मी तुम्हाला याआधी सुद्धा सांगितलेलं आहे, वनरक्षक या परीक्षेमध्ये 16 ते 20 प्रश्न जे होते ते व्होकॅब्लरीवर आधारित होते. तर बघा, फाइंड द मिनिंग ऑफ द हायलाइटेड वर्ड. हे वर्ड हायलाइटेड आहे इन द सेंटेन्स, आणि कधी कधी अर्थ माहीत नसेल तरी सुद्धा त्या कंप्लीट वाक्याच्या अर्थावर म्हणजे अर्थ काढून आपण त्या शब्दाचा अर्थ सांगू शकतो. जॉन हॅड टू बी बॅनिश फ्रॉम द कंट्री ड्यू टू करप्शन चार्जेस अगेन्स्ट हिम. आता करप्शन चार्जेस आहेत म्हणजे त्याला काढून टाकण्यात आलेलं असेल किंवा बॅन करण्यात आलेलं असेल. बॅनिश्ड, बॅन अशा प्रकारचे शब्द तुम्ही ऐकलेले असेल. तर म्हणजेच काय, इनप्रिझंट म्हणजे जेलमध्ये टाकणे. ड्राईव्ह अवे, तर हे वाक्य बरोबर आहे. ड्राईव्ह अवे म्हणजे बाहेर काढून घेणे. ठीक आहे. सबस्टिट्यूट करणे म्हणजे एखाद्याला दुसऱ्याच्या स्थानी आणणे, तर इथे योग्य पर्याय होणार नाही. आणि क्लिअरचा तर इथे काही अर्थ नाही. ओके, तर त्यामुळे या प्रश्नाचे योग्य उत्तर काय असेल, ड्राईव्ह अवे. तर जर या शब्दाचा अर्थ माहित नसेल तरी सुद्धा वाक्याचा अर्थ समजून आपण या प्रश्नाचे उत्तर देऊ शकतो. नेक्स्ट प्रश्न जो आहे तो विचारण्यात आलेला होता, पिक द राईट मिनिंग ऑफ द हायलाइटेड वर्ड. म्हणजे परत हायलाइटेड वर्ड आहे त्याचा अर्थ आपल्याला सांगायचा होता. बिकॉज आय डिस्पाइज द टेस्ट ऑफ व्हाईट मिल्क आय नेव्हर ड्रिंक इट. म्हणजे मी कधीही दूध पिलेलं नाही कारण की आय डिस्पाइज द टेस्ट ऑफ व्हाईट मिल्क. म्हणजेच काय, मला आवडत नसेल त्याचा टेस्ट. तर इथे तशा प्रकारचा अर्थ कुठे आहे, टू चेरिश. चेरिश म्हणजे तर एक पॉझिटिव्ह गोष्ट आहे किंवा पॉझिटिव्ह तो वर्ब आहे. टू आयडियलाइज, टू ट्रेजर, टू हेट. तर इथे जास्त बेटर काय असेल, टू हेट. म्हणजे त्याचा टेस्ट आवडत नाही त्यामुळे
ती गोष्ट कधीही पिण्यात आलेली नाही. म्हणजे या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक 4. अँटोनिम सिनॉनिम मध्ये अशा प्रकारचे सुद्धा प्रश्न तुम्हाला येतात. डायरेक्ट अँटोनिम किंवा सिनॉनिम सुद्धा तुम्हाला विचारले जाऊ शकतात. आता आयडेंटिफाय द वर्ड दॅट्स अपोजिट इन मिनिंग. अपोजिट इन मिनिंग म्हणजे अँटोनिम. लॅविश या शब्दाचा अपोजिट मिनिंग सांगायचं आहे. आता लॅविश म्हणजे काय? तर लॅविश लाईफ अशा प्रकारचे तुम्ही शब्द ऐकलेले असतील. लॅविश म्हणजे पैसा खर्च करणारा किंवा जो उदारपणे पैसा खर्च करतो किंवा पैसा देतो. मग याच्या अपोजिट काय असेल? की जो जास्त पैसे खर्च करत नाही किंवा कमी तो खर्च करणार किंवा कंजूस आपण ज्याला म्हणतो तशा प्रकारचा शब्द आहे. तर याचा योग्य पर्याय काय आहे? स्टिंगी. आता हे प्रश्न जे आहेत तुम्ही तुमच्या वाचण्यात आलेले असतील किंवा तुम्ही पाठांतर केले तरच आपल्याला हे कव्हर करता येतील. म्हणून डेली आपल्याला 5 ते 10 प्रश्न हे आपल्याला कव्हर करावे लागतील. पुढील प्रश्न आपण बघूया. इडियम्स अँड फ्रेजेसवर हा प्रश्न विचारलेला आहे. राईट इडियम विच फिट्स इन टू द सेंटेन्स. हिज फ्रेंड टोल्ड अमित नॉट टू डॅश अँड टू अटेंड दी पार्टी. आता इथे जर हे फ्रेज इडियम्स माहिती असेल तरच तुम्ही वाक्याचा व्यवस्थितरित्या हा प्रश्न सॉल्व्ह करू शकले असते. इथे पर्याय क्रमांक 1 हे उत्तर येणार आहे, कारण की बी अ वेट ब्लँकेट. आता बी अ वेट ब्लँकेट म्हणजे काय? की जे दुसऱ्याच्या आनंदामध्ये विघ्न टाकतात किंवा एक चांगली गोष्ट सुरू असेल त्याच्यामध्ये काहीतरी निगेटिव्ह गोष्ट आणतात. तर अशा प्रकारचा अर्थ होतो. तर या वाक्यावरून हिज फ्रेंड्स टोल्ड अमित नॉट टू बी अ वेट ब्लँकेट म्हणजे जी गोष्ट चाललेली आहे त्यामध्ये म्हणजे अनप्लीजिंग गोष्टी करू नकोस आणि टू अटेंड दी पार्टी म्हणजे आणि पार्टी सुद्धा अटेंड करू नकोस. अशा प्रकारे हे निगेटिव्ह एक इडियम आहे. त्याचा अर्थ आपल्याला माहिती असायला पाहिजे. तर एक इडियमची लिस्ट तुम्हाला मिळेल आणि त्या आधारावर आपण हे कव्हर करून घेऊया. पुढे बघूया. अशाच प्रकारे आहे. आता नेक्स्ट एक आणखी येतो फिगर ऑफ स्पीच. हे एक टॉपिक येतं. फिगर ऑफ स्पीच आपल्याला परीक्षांमध्ये तर सरळ सेवेच्या मुख्यतः वनरक्षक या परीक्षेमध्ये आलेले होते. फिगर ऑफ स्पीचमध्ये शब्दालंकार जसे मराठीत अलंकार असतात, रूपक, उपमा अलंकार, तर हे इंग्रजीमध्ये सुद्धा असतात. तर आयडेंटिफाय द फिगर ऑफ स्पीच इन द फॉलोइंग सेंटेन्स. देअर होम वॉज अ प्रिझन. म्हणजे त्यांचे घर एक प्रिझन आहे किंवा बंदीगृह आहे अशा प्रकारे म्हणण्यात आलेलं आहे. तर मग हे कोणते फिगर ऑफ स्पीच आहे? तर इथे आपण बघू शकतो की इथे आपल्याला दिले सिमिली आणि मेटाफर. सिमिली म्हणजे काय? उपमा अलंकार म्हणजे जसे आपण शब्द वापरतो किंवा इंग्लिशमध्ये सिमिली किंवा उपयोगात येतो किंवा सिमिली अलंकार आहे आपण केव्हा म्हणतो? फिगर ऑफ स्पीच लाईक किंवा ॲज अशा प्रकारचे शब्द वापरण्यात येतात. आणि मेटाफर म्हणजे काय? रूपक अलंकार म्हणजे एखादी गोष्ट हीच आहे अशा प्रकारे म्हणण्यात येते. तर इथे तेच म्हणण्यात आलेलं आहे. देअर होम वॉज अ प्रिझन म्हणजे होम म्हणजेच प्रिझन आहे अशा प्रकारे म्हणण्यात आलेलं आहे. म्हणजे योग्य फिगर ऑफ स्पीच कोणतं असेल? मेटाफर असेल. तर तशाच प्रकारे आपल्याला हे फिगर ऑफ स्पीच सुद्धा कव्हर करायचे आहेत, कारण की 1 ते 2 प्रश्न यावर आपल्याला परीक्षेमध्ये येऊ शकतात. त्यानंतर आता इतर सरळ सेवा परीक्षांच्या दृष्टीने आणि IBPS पॅटर्नवर आधारित कोणते टॉपिक्स आहेत ते सुद्धा आपण इथे डिस्कस करूया, कारण की IBPS पॅटर्न मध्ये येणारे प्रश्न सुद्धा तुम्हाला माहिती पाहिजेत. तर इथे बघा, रिअरेंजमेंट ऑफ सेंटेन्सेस हा पहिला टॉपिक आहे. रिअरेंजमेंट ऑफ सेंटेन्सेस 2 प्रकारे आपल्याला विचारण्यात येऊ शकतं परीक्षेमध्ये आणि ते दोन्ही प्रकार आपल्याला कव्हर करायचे आहेत. म्हणजे एका वाक्याचे 4 भाग करण्यात येतील आणि त्यांना आपल्याला सिक्वेन्समध्ये अरेंज करायचं आहे किंवा पूर्ण एक कंप्लीट स्टोरी असेल, 4 वाक्य किंवा 5 वाक्यांची ती मागे पुढे करण्यात आलेली असेल आणि त्या स्टोरीला अरेंज करावं लागेल. म्हणजे रिअरेंजमेंट कशाचं होऊ शकतं? एक सिंगल सेंटेन्सचे किंवा 4 ते 5 वाक्यांचे सुद्धा रिअरेंजमेंट तुम्हाला करावे लागू शकते. तर बघा, इथे प्रश्न आला होता माडा 2022च्या परीक्षेमध्ये, माडाच्या ज्या परीक्षा झाल्या होत्या. रिअरेंज दी पार्ट्स ऑफ सेंटेन्स इन द करेक्ट ऑर्डर बिकॉज ऑफ देअर. आता इथून सुरुवात झालेली आहे वाक्याची आणि त्याचे 4 भाग करण्यात आलेले आहेत. त्यांना तुम्हाला सिक्वेन्समध्ये लावायचं आहे. मग इथे ऑप्शन एलिमिनेशननी तुम्ही जाऊ शकता. ऑप्शन एलिमिनेशननी खूप लवकर हे प्रश्न सॉल्व्ह होतात. की बिकॉज ऑफ देअर काय असू शकतं? देअर फ्लडेड बाय सी वॉटर, योग्य वाटत नाही. बिकॉज ऑफ देअर एरियाज टू वन्स अगेन सपोर्ट, हे सुद्धा योग्य वाटत नाही. बिकॉज ऑफ देअर हाय सॉल्ट टॉलरन्स, मँग्रोव्ज आर ऑफन, तर हे एक अगदी योग्य वाटते. बिकॉज ऑफ देअर हाय सॉल्ट टॉलरन्स, देअर प्लुरल आहे आणि म्हणून मँग्रोव्जसाठी वापरण्यात आलेला आहे. मँग्रोव्ज आर ऑफन एमंग म्हणजे डेफिनेटली सुरुवात कशाने होणार आहे? आरने. मग किती ऑप्शन्स आहेत ते आपण बघून घेऊया. ऑप्शन क्रमांक 2 कॅन्सल होणार, ऑप्शन क्रमांक 4 कॅन्सल होणार, कारण की आरने सुरुवात होणार आहे. 2च ऑप्शन आहेत तिथे. कोणते? RPQS आणि RSPQ. आता पुढे आपण बघू शकतो आर नंतर काय येणार? बिकॉज ऑफ देअर हाय सॉल्ट टॉलरन्स, मँग्रोव्ज आर ऑफन अमॉंग. पी जर वापरला, आर ऑफन अमॉंग फ्लडेड बाय सी वॉटर, हे योग्य वाटत नाही. आर ऑफन अमॉंग द फर्स्ट स्पीसीज टू कॉलोनाइज मड,
आता हे अगदी योग्य वाटते कारण की हे पी यानंतर फिट होत नाही, त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 3. म्हणजे चारही भाग आपण जर कनेक्ट करू शकलो नाही तरी सुद्धा आपण पेयर्सनुसार ऑप्शन एलिमिनेशनने या प्रश्नाचे उत्तर देऊ शकतो. तर रिअरेंजमेंट ऑफ सेंटेन्स किंवा सेंटेन्सेसमध्ये अशा प्रकारचे प्रश्न येऊ शकतात. त्यानंतर वर्ड रिप्लेसमेंटचा प्रश्न येतो. हे नवीन प्रश्न तुम्हाला येऊ शकतात IUPS पॅटर्नमध्ये, कारण की टेटच्या परीक्षांमध्ये सुद्धा 1-2 प्रश्न अशा प्रकारचे आलेले होते. तर बघा, फाइंड द 2 वर्ड्स विच नीड टू बी एक्सचेंज्ड, म्हणजे कोणते 2 वर्ड यांची जागा आपापसात बदलल्यानंतर सेंटेन्स जे आहे ते करेक्ट होणार आहे. एकूण 4 शब्द आपल्याला देण्यात आलेले आहेत, त्यांच्यापैकी दोघांच्या जागा बदलायच्या आहेत. तर मग आपण ऑप्शनमधून सुद्धा चेक करू शकतो किंवा सिंपल वाचून सुद्धा आपल्याला जर समजत असेल तर ते आपण करू शकतो. बघा, द गव्हर्नमेंट डिस्ट्रॅक्टेड टू अर्जंटली फोकस ऑन द इकॉनॉमिक क्रायसिस. द गव्हर्नमेंट डिस्ट्रॅक्टेड टू अर्जंटली असं होईल का? किंवा ए पासून सुरू होणारे ऑप्शन कोणते आहेत? ए, सी आणि AD करून बघूया आपण. द गव्हर्नमेंट जर आपण डी सोबत रिप्लेस केलं, द गव्हर्नमेंट फ्रंट लिहिलं इथे आणि इथे डिस्ट्रॅक्टेड लिहिलं, तर योग्य होईल का अर्थ याचा? की द गव्हर्नमेंट फ्रंट अर्जंटली, त्याचा काही अर्थ बनत नाहीये, त्यामुळे हे ऑप्शन आपण कॅन्सल करूया. परत ए सोबत कोणता ऑप्शन आहे ते सुद्धा चेक करूया. ए सोबत सी सुद्धा आहे. द गव्हर्नमेंट सी कोणता आहे? नीड्स टू अर्जंटली फोकस ऑन द इकॉनॉमिक क्रायसिस बट इट इज इन्क्रीजिंगली डिस्ट्रॅक्टेड. हे अगदी योग्य पेअर तयार होत आहे. आणि इथे आपण थोडा ग्रामरचा सुद्धा उपयोग करू शकतो. कशा प्रकारे? इज आलेला आहे तर त्यानंतर मेन वर्बचा थर्ड फॉर्म असायला पाहिजे. सिंपल गोष्ट आहे ही, कारण की नीड्स जे आहे त्या आधी कोणतेही हेल्पिंग वर्ब उपयोगात येत नाही, म्हणजे सी हे चेंज करावे लागेल कुणासोबत? ए सोबत. तर अशा प्रकारे ही प्रॅक्टिस करून आणि रिडिंगच्या आधारावर हे प्रश्न आपण सॉल्व्ह करू शकतो. प्रश्न खूप डिफिकल्ट नसतील, सेंटेन्सेस जे आहेत ते खूप सोपे सोपे असतात. म्हणजे इथे योग्य उत्तर काय? ए आणि सी ह्या 2 शब्दांना बदलून आपण वाक्याचा अर्थ योग्य लिहू शकतो. त्यानंतर हे 3 टॉपिक सुद्धा तुम्हाला कव्हर करायचे आहेत. पॅसेज म्हणजे एक 5 मार्कांचा तुम्हाला पॅसेज येऊ शकतो. एक पॅसेज देईल आणि त्याच्यावर 5 प्रश्न आपल्याला विचारण्यात येतील. त्यानंतर स्पेलिंग एररचे प्रश्न असू शकतात, म्हणजे 4 ऑप्शन्स असतील, त्याच्यामध्ये एक शब्द चुकीचा असेल किंवा 3 शब्द चुकीचे असतील आणि एकाची स्पेलिंग बरोबर असेल, अशा प्रकारे सुद्धा आपल्याला प्रश्न येऊ शकतात. त्याचबरोबर एक वाक्य देण्यात येईल आणि एरर डिटेक्शन म्हणण्यात येईल. त्यामध्ये 4 शब्द जे आहेत त्यापैकी एका शब्दाची स्पेलिंग रॉंग असेल ते आपल्याला ओळखता आलं पाहिजे. आणि एरर डिटेक्शनचा प्रश्न म्हणजे पार्ट्स ऑफ स्पीच, ग्रामर जे आहे ते रूल कव्हर केल्यानंतर आपण एरर डिटेक्शन पण कव्हर करू शकतो. तर आपल्या बॅचचा एजेंडा काय राहील? तर आपण बॅचमध्ये मुख्यतः काय कव्हर करणार? तर पार्ट्स ऑफ स्पीच पासून आपण सुरुवात करणार. पार्ट्स ऑफ स्पीच मध्ये बेसिक्स गोष्टी, रूल्स आणि एरर डिटेक्शन. तशाच प्रकारे विविध सरळ सेवा परीक्षेमध्ये जे प्रश्न येतात ते आपण कव्हर करूया. पार्ट्स ऑफ स्पीच हा मुख्य एक भाग राहील. त्यानंतर राहील ट्रान्सफॉर्मेशन ऑफ सेंटेन्सेस. ठीक आहे, पार्ट्स ऑफ स्पीच सर्वप्रथम आपण बॅचमध्ये कव्हर करणार. त्यानंतर सेकंड पार्ट राहील आपला ट्रान्सफॉर्मेशन ऑफ सेंटेन्सेस, म्हणजे चेंज दी व्हॉइस, नरेशन. हे प्रश्न 1 ते 2 तुम्हाला प्रत्येक सरळ सेवा परीक्षेमध्ये मिळणारच. तर ट्रान्सफॉर्मेशन ऑफ सेंटेन्सेसमध्ये डायरेक्ट टू इनडायरेक्ट स्पीच, ऍक्टिव्ह टू पॅसिव्ह व्हॉइस, चेंज दी डिग्री, क्वेश्चन टॅग, या प्रकारचे जे प्रश्न आहेत ते आपण ट्रान्सफॉर्मेशन ऑफ सेंटेन्सेसमध्ये कव्हर करूया. त्यानंतर फिगर ऑफ स्पीच, व्होकॅब्युलरीचं टार्गेट डेली राहणार आहे तुम्हाला. आणि त्यानंतर IBPS पॅटर्नवाले जे प्रश्न आहेत आपण डिस्कस केलेले आहेत ते आपण कव्हर करणार आहोत. तर अशा प्रकारे तुम्ही प्रिपरेशन करा, म्हणजे जेणेकरून इंग्लिश जो आहे तो स्कोरिंग सब्जेक्ट बनू शकेल आहे. तर आय होप की तुम्हाला या व्हिडिओमध्ये जी स्ट्रॅटेजी सांगण्यात आलेली आहे गतवर्षीच्या प्रश्नांना अनुसरून ती समजलेली असेल. ॲप जे आहे सिलेक्शन ट्रॅक ॲपवर तुम्हाला हा कोर्स अवेलेबल करून देण्यात आलेला आहे. त्याचे हे स्ट्रॅटेजी लेक्चर होते. तर भेटूया पुढील लेक्चरमध्ये. थँक्यू व्हेरी मच.